तर मंडळी तिसरा दिवस बिना आंघोळीचा आपण निघालेलो आहोत. आपण कुठे जायचं माहिती आहे? आता एका बीच वरती जायचं, जरा तिथे खेळायचा वेळायचं. काय म्हणता मंडळी तुम्ही? सकाळचे वाजलेत 9. चला ट्रिपला सुरुवात करूयात. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मंडळी थोडासा प्रवास केला होता. आपण पोहोचलो होता आश्विमला. तर मस्त की आमची पोरवाडी सगळी दिसतात तुम्हाला. आता आपण मस्त की एन्जॉय करणार आहोत तिथे बीच व्ह्यू आणि त्यासोबत आंघोळ पण करणार आहोत आजच्या दिवसात. तर हे बघा. तर मंडळी आलेलो आम्ही शिवम बीचला. आश्विम बीचला आलेलो आहे. पोरं आमची सगळी उलटा का चालतोय? कारण का ऊन तोंडणार येतोय. कारण का त्याच्याने माझा चेहरा तरी दिसतोय, आता काळा दिसेल. तर डे 3 एक्सप्लोरेशन चालू आहे आपल्या गोव्याचं. जयेश भाई आहे तिथे, आमची मंडळी आहे तिथे सगळी, आर्य दांडेकर. तर Kohli has done this. Arya in his roots, following his roots. never forget your root. तर मंडळी दुपारचे वाजलेले आहेत कदाचित 11:15. आता आम्ही मस्त आंघोळ केलेला आहे. निघालो आहोत आपल्या हॉटेलला. पुन्हा एकदा व्हॉलीबॉल खेळलो, फुटबॉल खेळलो, मजा आली एकदम. बॉईज कुठला बीच होता? मला अजून नाही माहिती नावाचं काय आहे. अश्विन बीच होता. रिमेंबर अश्विन अण्णाला रिमेंबर करा. आणि बीजेटी आपण हारतोय कदाचित, मरतोय आता. प्राऊड फील करा भाई. इंडिया जिंकणार. वी बिलीव्ह इन ब्लू, मेन इन ब्लू. आता सध्या तर ते व्हाईट मध्ये आहेत. ठीक आहे, चालेल. बाकी काय म्हणतात तुम्ही? बाकी आता आपण इकडनं अजून एक स्पॉट
एक्सप्लोर करणार आहोत. अच्छा. ते आपले प्लॅनर आर्यन सिंग सांगतील आपल्याला. ओके. सगळा प्लॅन काल जरा किलचा झालेला आमच्यासोबत घरी. जरा रात्र झाली झोपायला खूपच. मग ते सूरज आणि आर्यननी प्लॅन केला 3:30 वाजता. आता व्लॉग टाकीन मी जाऊन. आता तुम्ही नक्कीच हा व्लॉग बघा डे 2 चा आणि हा डे 3 चालू आहे आता. तर जाऊयात पुढे. गोव्याच्या किनाऱ्यावर दाखवावर शिलका, गोव्याच्या किनाऱ्यावर दाखवा बेगीन शिलका, दिल्या सागरी दुनियेची सफर देशील का. A few moments later. मंडळी डे 3 पोरं निघालेली आहेत दुपारी 2 वाजता जेवायला. आता बघूया आपल्याला काय जेवायला मिळतंय. आणि मस्त की सकाळी आपण बीचवर गेलेलो, खेळलो बिळलो. आजचा व्लॉग आज जरा लेट येतोय कारण का आपण गेलोच नाही कुठे. तर सुरुवात करूया या व्लॉगला. चला. तर मंडळी सूरज शेट आहेत, फुल ड्रेसिंग विसिंग मारून आलेले आहेत. एकदम काय ड्रेसिंग सेन्स आहे सूरज यांचा, काय सांगू. आयुष्य एकदम टॉप क्लासचे त्यांनी कपडे घातलेले आहेत. बाई, हाऊ आर यू सर? Yeah, okay. So here is our public and we are going to. Hey, where are we going, sir? Sir, where are we going? We are going. Yes. So today we are unplanned. Yes. Today we are unplanned. So let's explore Goa with the unplanned journey today. म्हणजेच काय प्लॅन नाही आहे. Yeah, I believe in you. Let's go. आगे जा. सूरज जा, आगे जा. जय शिवाजी. A few moments later. आता आलेलो आपण पणजीला 3:30 वाजलेले आहेत. दुपारचं जेवण करायला आलो. आपल्यासोबत सगळी मंडळी आहे. खूप मोठा प्रवास होता, आम्ही करतो, मजा झाली. आणि आम्ही जेवण वगैरे तर केलेलं आहे. तर आता जेवूयात. जेवण आल्यावरती लोक आपलं हे आहे ना मेट्रोला दिवस मस्त चालला आहे. जेवून मस्त आता सनसेटला जाऊया. सनसेटला पोरं त्या साईडला आहेत. सूरज शेठ मज्जा. आता जरा बघूया पुढे काय दिसतंय काय नाही. आता सरप्राईज. तुम्हाला वाटत असेल आम्ही डिस्कस करतो रोहित शेट्टी आणि त्याच्या फिल्म्स बरोबर. पणजी माझं माहेर घरच आहे. तर या साईडला आम्ही इथे उभा आहोत. पण आमच्या समोरच्या साईडला सुंदर असा सनसेट अनुभवायला आम्हाला मिळतोय. हा पॉईंट आता कुठले काय माहिती नाही, पण 100% तेच नक्कीच यांनी आपल्या काय बोलतो त्याला अजय देवगनने इथे शूट केला असेल. ते GT माहिती आहे का, ते फोडलेला ते डोक्यात. हा, सिंगमध्ये ते जरा मारलेल्या त्या काचेच्या बाटल्या भेटल्या. सॉरी. तर फुल मंडळी इथे फिशिंग करताना दिसत आहेत. गरी एकदम कडक असे फिशिंग रॉड आणि हा इथे व्ह्यू आहे. मस्त वाटतंय, सुंदर वाटतंय जरा. सूरज शेठ 2 शब्द काय बोलणार का तुम्ही? आज आता 3रा दिवस. 3ऱ्या दिवशी जराशी अडचणी आल्या, पण त्याच्यावर मात करत आपण इथपर्यंत आलो. सगळ्या गोष्टी निसर्गासारखंच प्रेम करा. सुंदर आहे. या साईडला सुर्वे म्हणून जरा जास्त हे आहे, पण ठीक आहे. आमच्याकडे सूरज आम्ही घेऊन फिरतो. तर जाऊया खाली. आता कंटाळा आलाय तुम्हाला पण. चला.
A few moments later. आता तुझ्या सॉलिड मला होतो ना अरे हे कॅन्सल कर शॉर्ट होता शॉर्ट कॅरम बोर्ड आला उद्या आहे जमले असते काढली काय टाकीवाली का अरे पुढे घे त्याला पुढे घे दुराचा साइड हो अरे नहीं जा रहे For a little night off on the wheel of fire, you can